कधी म्हणजे अच्छा कोण लावतो ना हॅलो नाही समोर आले ना ज्या दिवशी झालं त्या दिवशी सुद्धा तो दिवसभर त्यांच्या घरात टी व्ही पाहतो. असं म्हणतच ना की आई स्वतःची म्हणजे तेव्हा मुलासारखी तो म्हणतो याचं आला की एका ताटात जेवत होता. जे असं कधी शंका पण नाही आली की तो असं काही करेल म्हणून. पिंपळवंडी गावामध्ये ही दुर्दैव अशी घटना घडल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी त्याचे ठिणग्या उमटू लागलेले आहेत. अनेक ठिकाणी त्या घटनेचा ज्या नराधमांनी केला त्याचा निषेध त्या ठिकाणी होत आहे. घटना ही तशीच आहे. राज्यामध्ये दुसऱ्यांदा ही अशी घटना घडते आणि म्हणून सगळ्या ज्या संस्था आहेत या ठिकाणची जी काही समाज बांधव आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे. मी खरं एक आवर्जून सांगेल की ही घटना पोहोचवण्याचं काम आमच्या या मीडियाने केलेलं आहे. हे पत्रकारांनी ही न्यूज त्यापर्यंत पोहोचवली. आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. हे कुटुंब आता थोडक्यात म्हणजे एकटा करता पुरुष आहे त्याच्यामध्ये आणि ह्या कुटुंबाला म्हणजे त्यांनी मुलांसाठी इतकं काही खस्ता खाल्लेले आहेत. कर्ज पाणी त्याच्या डोक्यावर आहे. याच्यातून सावरण्यासाठी शासन जे काय आम्हाला शासनाचे जे प्रशासनाचे जे काही लोक आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही योग्य ती कारवाई करून त्याला योग्य ती मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मगाशी देखील आमदार साहेबांच्या समोर आपले SP गिल साहेबांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचा छडा लावणार आहे आणि त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी आपण समाज बांधव जो आहे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. या पद्धतीने समाजाने देखील पाऊल उचलल्याने त्या पद्धतीने पुढील देखील कारवाई चालू आहे. माझी एक कळकळीची विनंती आहे. आज संध्याकाळी 6 वाजता आमच्या पिंपळवंडी गावामध्ये मूक मोर्चा निघणार आहे आणि या मूक मोर्चाचं नियोजन शरददादा सोनवणे असतील, गावचे सरपंच असतील, आमचे वाजगे भाऊ असतील, हे सर्व या ठिकाणी या मोर्चामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तो मोर्चा निघणार आहे. सर्वांना विनंती असेल की आपण या मोर्चात सहभागी होऊन संध्याकाळी 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालयापुढे त्या ठिकाणी मोठी अशी शोकसभा होणार आहे. भरपूर लोकांना बोलायचे, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि मग ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आज मी सर्व समाजाला त्या ठिकाणी आवाहन करी की आपण त्या ठिकाणी यावं, आपला निषेध त्या ठिकाणी नोंदवा, जेणेकरून सरकार अजून जलद गतीने या नराधमाला फाशी देण्याची तरतूद त्या ठिकाणी केली जाईल. हीच या निमित्ताने मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो. धन्यवाद.